हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी यातील 11वा अध्याय 8वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आपण भगवद्गीता जशी आहे तशी 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग यामधील 8वा श्लोक पाहत आहोत. न तु मां शक्यसे द्रष्टुम अनैनेव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वर्यम्. परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य पाहूया. शुद्ध भक्त श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रूपात पाहण्याची इच्छा करत नाही. श्रीकृष्णांच्या कृपेनेच भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी रूपांतरित करण्यास सांगण्यात आले. श्रीकृष्णांच्या विश्वरूपाला अधिक महत्व नाही आणि हे पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट करण्यात येईल. तरीही अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा असल्याने भगवंत त्याला ते रूप पाहण्यासाठी आवश्यक अशी विशिष्ट दृष्टी प्रदान करतात. ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात. त्यांचे सवंगडी सखा माता पिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर्य प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते. ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. आपण सुरुवातीचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा करूयात आणि मग राहिलेले तात्पर्य नंतर पाहूयात. तर आता इथे काय म्हटलंय की श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाची तर स्वतःची इच्छा नव्हती. म्हणजे त्यांनी आपल्यासाठी अर्जुनाने आपल्यासाठी म्हणून विश्वरूप दाखवण्यासाठी त्यांना विनवणी केलेली आहे. परंतु अर्जुन हे मुळात श्रीकृष्णांचे सखा आणि भक्त शुद्ध भक्त आहेत. त्यामुळे ते द्विभुजधारी श्रीकृष्णांशी नातेसंबंध त्यांचा चांगला म्हणजे प्रेममयी संबंध असल्यामुळे ते त्यामध्ये ते आनंदित होते. परंतु आपल्यासाठी त्यांनी विश्वरूप प्रदर्शित करण्याची विनंती केलेली आहे. आणि इथं काय म्हणतात की श्रीकृष्णांचे विराट रूप पाहण्यासाठी अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी रूपांतरित करण्यास सांगण्यात आले. आणि श्रीकृष्णांच्या कृपेनेच भक्ताने त्यांचे विश्वरूप मनाने नव्हे तर दिव्य नेत्रांनी पाहावे. तर आपण थोडस दृष्टी या संकल्पनेविषयी थोडीशी इथं चर्चा करूयात की कशा स्वरूपामध्ये आपली दृष्टी बदलत राहते. तर आता दृष्टी किंवा आपण एखादी गोष्ट पाहतो ती कशाने पाहतो तर नेत्रांद्वारे.
आपल्याला माहितीये की एक वय वाढलं की मोतीबिंदू झाला की आपल्याला हळूहळू जे दिसतं ते कमी होतं, दिसणं कमी होतं. आणि मग त्या लेन्स किंवा त्या भिंगावरती तो पांढरट जो हे होतो मोतीबिंदू, तर तो काढावा लागतो आणि मग लेन्स टाकून आपल्याला आपली परत दृष्टी पहिल्यासारखी आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर आता इथं दृष्टीचा संबंध कुठपर्यंत आला की जी वस्तू आहे त्या आकारामध्ये तशीच्या तशी दिसणं, एवढंच आपल्याला त्या नेत्राकडून किंवा डोळ्यांकडून अपेक्षित राहतं. आता आपण म्हणतो ना की हे इंद्रिय आहे, नेत्र हे एक इंद्रिय आहे आणि त्या ठिकाणी जसं आपलं शरीर पांचभौतिक आहे तसं आपलं प्रत्येक इंद्रिय सुद्धा पांचभौतिक आहे. परंतु या ठिकाणी अग्नितत्व जास्त आहे, कारण त्याशिवाय आपण म्हणजे प्रकाशाशिवाय आपण कुठलंच गोष्ट पाहू शकत नाही. त्यामुळे अग्नितत्व तिथे जास्त राहतं. मग आता इंद्रिय हे पांचभौतिक आहे, मग आपण इथं आपल्याला श्रीकृष्णांना पाहायचंय. श्रीकृष्ण हे पांचभौतिक किंवा भौतिक आहेत का? तर नाहीत. मग त्यांना पाहण्यासाठी आपल्याला ह्या पांचभौतिक किंवा भौतिक अशा इंद्रियाची कितपत मदत मिळणार आहे? तर नक्कीच नाही. त्यासाठी दिव्य नेत्र आवश्यक आहे. म्हणजे आपण 3 प्रमाण म्हणतो ना, कुठल्याही ज्ञानाचे 3 प्रमाण असतात. एक प्रत्यक्ष, दुसरा अनुमान आणि तिसरा आहे शब्द प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अडचणी काय येतात की म्हणजे ज्या इंद्रियांद्वारे आपल्याला जे काही ज्ञान ग्रहण होतं त्याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. मग आता आपण डोळ्यांची संबंधित बघणार आहोत. तर एक आता आंब्याचे दिवस येत आहेत, तर एक छानशी पेटी आपण घ्यायला गेलो आंबे बाजारामध्ये, तर वरती खूप छान थर असलेले पिकलेले छान असे पिवळे आंबे आपल्याला दिसतात. परंतु त्याच्या आतमध्ये एखादा आंबा हा नासलेला असेल तर तो आपल्याला वरून दिसतो का? तर नाही. का? तर ते आवरण झालेलं आहे. आवरण झालं असल्यामुळं आपल्याला ती गोष्ट तिथं असून सुद्धा दिसत नाही. म्हणजे हा एक इंद्रियाचा दोष आपण म्हणू शकतो किंवा आपल्या मर्यादा म्हणू शकतो. किंवा सहज आपण वाहनावरनं जाताना एखादं वारं म्हणजे प्रचंड वारं सुटलं आणि एखादं काहीतरी छोटस काहीतरी आपण म्हणतो ना किडा किंवा पाला असं डोळ्यात गेला की आपल्याला म्हणजे डोळ्यांनी आपण पाहू शकतो, परंतु डोळ्यामध्ये असलेलीच गोष्ट आपल्याला पाहता येत नाही आणि आपल्याला कळत नाही. फक्त डोळे पटकन बंद होतात आणि त्यातून पाणी व्हायला लागतं. तर म्हणजे डोळ्यांमध्ये असलेली गोष्ट सुद्धा आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. का? तर ती खूप जवळ असेल तरी पण त्या इंद्रियाला मर्यादा येतात. अति दूरवरच्या गोष्टी असतील तर त्या सुद्धा आपण पाहू शकत नाहीत. किंवा अति सूक्ष्म असतील तर आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय की या भौतिक सृष्टीमधल्या गोष्टी पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला इंद्रिया म्हणजे या नेत्र या इंद्रियावरती, अर्थात हीच गोष्ट प्रत्येक इंद्रियाशी लागू आहे, परंतु आपण दृष्टीच्या संबंधित पाहतो म्हणून स्पेसिफिकली आपण डोळ्यांविषयी पाहूयात की एवढ्या मर्यादा येतात. काय? तर भौतिक सृष्टीमधल्या गोष्टी पाहण्यासाठी सुद्धा. तर इथे तर आता आपल्याला आध्यात्मिक सर्वोच्च तत्व पाहायचंय. तर ही एक गोष्ट झाली. मग दुसरं अजून काय? तर ठीक आहे, आता पांचभौतिक गोष्ट पाहण्यासाठी ही मर्यादा लक्षात आली. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने आपण पूर्ण ज्ञान नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी म्हणून आपण अनुमान किंवा शब्द प्रमाणाचा आधार घेतो. आता तो कसा घेतो ते आपण पुढे पाहूयात. म्हणजे आपण लहानपणी आठवतं आपल्याला, जेव्हा किंवा आपण लहान मुलगा जर पाहिला तर कसं की कुठलीही गोष्ट असेल तर ती दिसते कशी, त्याचा स्पर्श कसा आहे किंवा त्याची चव कशी आहे हे जाणून घेण्याची त्या लहान बाळाची उत्सुकता असते. म्हणून साधी चप्पल जरी दिसली तरी ते तोंडात पटकन घातली जाते. परंतु जस जसं त्या मुलाला म्हणजे तो मोठा होत जातो आणि ते ज्ञान होत जातं तेव्हा लक्षात येतं की अरे कुठल्या गोष्टींना
आपण हात लावायचा किंवा कुठल्या गोष्टींची चव घ्यायची अशा पद्धतीने. तर मग त्या लहान मुलाच्या दृष्टीने काय असतं की ती गोष्ट जाणून घेणं प्रत्यक्ष पद्धतीने एवढीच गोष्ट मर्यादित राहते. परंतु जसं वय वाढेल आणि जसं आपल्याला म्हणजे ऐकून किंवा ह्या गोष्टींनी ज्ञान होईल तेव्हा मग तो काय करू शकतो की अनुमान पण करू शकतो ना की अरे इथं काहीतरी इथून असं म्हणजे तिथं थोडस गरम लागतंय, त्यामुळे ह्या गोष्टीच्या अजून जवळ नको जायला कारण तिथे नक्कीच आग असणार आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. किंवा धूर असेल तर तिथं अग्नी आहे हे अनुमान प्रमाणाद्वारे आपण ज्ञान घेऊ शकतो. मग इथपर्यंत काय असतं की आपण मनाचा पण विचार करू शकतो आणि आपल्या बुद्धीचा पण विचार करू शकतो की मग वितर्क करून आपण ते अनुमान प्रमाण लक्षात घेऊ शकतो. मग आता श्रीकृष्णांना जाणायचंय किंवा आध्यात्मिक जगत जाणायचंय तर केवळ शारीरिक किंवा पंचभौतिक गोष्टी मन बुद्धी एवढ्यावरती राहून चालेल का, एवढ्यांचा आधार घेऊन चालेल का, तर नाही. मग तिथं येतं आप्त प्रमाण किंवा ज्याला शब्द प्रमाण म्हणतो आणि मग ते म्हणजे गुरु शास्त्र. तर हे जे आप्त वचन आहे त्याद्वारेच आपण आध्यात्मिक गोष्टी जाणू शकतो आणि म्हणून ही दृष्टी किंवा हे ज्ञान आपल्याला विकसित करायचं आहे. तर त्या दृष्टीने आपण हे विकासाचे असे थोडे टप्पे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या प्रसंगाकडे केवळ मानसिक दृष्ट्या पाहत गेलो तर आपण कदाचित अतिभावुक सुद्धा होऊ शकतो. म्हणजे साधं गोष्ट आहे की सिग्नल वरती जर लहान मुलं भीक मागताना दिसत असतील तर नक्कीच आपलं संवेदनशील मन तिथं थोडस आपण भावुक होतो आणि त्या मुलांना योग्य ती मदत करतो. तर हे सुद्धा ही संवेदना सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं मनाचं सतर्क किंवा संवेदनशील असणं हे खरोखर महत्वाचं राहतं. परंतु आता समजा केवळ मानसिक दृष्टीवरती जर पाहिलं तर हे येणार आहे कुरुक्षेत्रावरती तर खाली गेलेला मनुष्य काय म्हणेल, अरे काय गरज होती, एवढ्या लोकांचा मृत्यू झाला किंवा एवढे प्राणी त्याच्यामध्ये मारले गेले, किती मोठं नुकसान म्हणजे संपत्ती कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झाली. तर या पद्धतीने केवळ भावनेच्या भरामध्ये आपण अयोग्य तर्क लावू शकतो किंवा बरेचदा आपण पाहू शकतो की अरे कर्ण आणि अर्जुन हे तर म्हणजे एकाच स्तरावरती होते त्यांच्या युद्ध कौशल्याचा जर विचार केला तर. आणि मग आपल्याला कर्णाबद्दल थोडस जर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसेल तर मग आपण अतिभावुक होतो की नाही कर्णावर खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून. तर अशा पद्धतीने जर आपण फक्त मनाचा आधार मानसिक स्तरावरती जर गोष्टी पाहायला गेलो तर ती दृष्टी ही सुद्धा अपूर्ण राहते. मग तिसरा अजून त्याच्यावरचा काय स्तर येतो तर बुद्धीचा आधार किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्ञानावर आधारित, जसं आपण अनुमान प्रमाण पाहिलं तर ज्ञानावर आधारित म्हणजे कसं की कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे आता प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रवीण असेल तर लक्षात येतं की एखादा म्हणजे त्या फील्ड मधला नसलेला व्यक्ती आणि त्या फील्ड मधला असलेला व्यक्ती ह्यांच्या दृष्टीमध्ये फरक राहतो. म्हणजे आता 2 वर्षापूर्वी म्हणजे आपण एक दीड वर्षापूर्वी करोनाचा काळ अनुभवलेला आहे आणि त्या काळामध्ये असे कितीतरी पेशंट होते की ताप आलेला आहे, सर्दी खोकला पुन्हा वास येत नाही, ऍडमिट असायचे पेशंट आणि खूप सारी इंजेक्शन किंवा औषधं घ्यायची म्हणून अक्षरशः म्हणजे इतके पेशंट्स असे होते की नॉनव्हेजचा इतका म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेस हाय प्रोटीन डाएट
किंवा न्यूट्रिशियस डाएट म्हणून नॉनव्हेजचा भडीमार करत असत. आणि त्याद्वारे त्याच्यातून म्हणजे असे काही पेशंट्स आल्यानंतर, म्हणजे एक पेशंट मला आठवतं की उलट्याच थांबत नाहीये. त्यांना म्हणलं हे सगळे प्रकार बंद करा आणि जेवढी भूक आहे तेवढं फक्त असं पातळ, आपण म्हणतो ना की भाताची पेज किंवा मुगाचं कढण अशा सारखं सॉफ्ट डाएट किंवा लिक्विड डाएट राहू देत, आणि थोडासा ताप किंवा भुकेची संवेदना झाल्यानंतर मगच त्यांना व्यवस्थित जेवण द्या. अशा पद्धतीने जेव्हा सांगितलं गेलं तर तेव्हा मग त्यांच्या त्या उलट्या थांबणं किंवा ताप कमी येणं असे प्रकार झाले. तर थोडक्यात काय की याच्यामध्ये काय राहतं की ज्ञानावर आधारित तुमची दृष्टी काय आहे हे महत्वाचं राहतं. पण ही सुद्धा तितकीशी पुरेशी नसते, कारण आपल्याला इथे आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून हा स्तर झाला की एकतर पांचभौतिक किंवा इंद्रियांद्वारे, दुसरं मनाद्वारे, तिसरं बुद्धीचा आधार घेऊन, आणि आता त्याच्यावरच जे सूक्ष्म आवरण आहे आपल्या आत्म्यावरती ते म्हणजे अहंकाराचं. आणि जेव्हा आपण या अहंकाराच्या प्रभावाखाली असतो तेव्हा सुद्धा आपल्याला योग्य ज्ञान होत नाही. म्हणजे दुर्योधन याला सुद्धा विराट रूप, अर्थात असं नव्हतं त्याचं विराट रूप, भगवंतांचं वेगळ्या पद्धतीने थोडंसंच त्यांनी एक फक्त आपण म्हणतो ना अगदी थोड्या प्रमाणात दाखवलेलं. तर ते पाहून सुद्धा दुर्योधनाला लक्षात आलं नाही की अरे साक्षात परमेश्वर यांच्याशी मी युद्ध पुकारणार आहे आणि यामध्ये माझी हार निश्चित आहे. कदाचित ही गोष्ट समजली पण असेल, परंतु एक अहंकार असतो ना की नाही असं कसं शक्य आहे बरं. तर ही असुरी प्रवृत्ती झाली. सगळे असुर जर आपण पाहिले तर त्यांना किती ज्ञान असू देत, काही असू देत, परंतु हा अहंकार आडाला की मग त्यांचा दृष्टीमध्ये भ्रम निर्माण होतो. ध्रुव महाराजांच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो की जेव्हा त्यांच्या सावत्राईद्वारे त्यांचा अपमान केला जातो सुरुचीद्वारे, तर तेव्हा ते रागाने आपल्या आईकडे येतात आणि ते एक सुडाची भावना, कारण ते क्षत्रिय आहेत ना, त्यामुळं तो अर्थात योग्य पण आहे की क्षत्रिय धर्माचा तो एक गुण म्हणू शकतो आपण की असा अपमान ते सहन नाही करू शकले. परंतु त्यांच्या आईंनी त्यांना योग्य दिशा दाखवली आणि मग ते जंगलामध्ये गेले. तिथे नारद मुनींसारखे गुरु भेटले त्यांना, आणि जेव्हा प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन दिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे मी तर काचेचे तुकडे मागायला आलो होतो आणि साक्षात म्हणजे मला राज्य मागायचंय, हे माझी किती मोठी चूक आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि जेव्हा ते परततात आपल्या राज्यामध्ये तर तेव्हा उत्तानपाद यांचे त्यांचा जो काय म्हणतो आपण सावत्र भाऊ, तर त्याच्याशी शत्रुत्वाचं एक थोडंसं हे असतं ना की अरे ह्याच्यामुळेच तर मला जावं लागलं. तर सुरुवातीला तो जो शत्रुत्व आपण त्या लेवलवरती, त्या स्तरावरती ती जी भावना स्पर्धात्मक वृत्ती होती, तर त्याची जागा आता त्यांच्या प्रेमसंबंधाने घेतलेली असते. इव्हन सुरुची मातेबद्दल त्यांना जो एक द्वेष असतो तर तो सुद्धा त्यांचा दूर होतो आणि तिथे सुद्धा एक आई म्हणून त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. तर हा दृष्टीतला बदल कसा काय झाला, कारण त्यांनी जेव्हा भगवंतांना पाहिलं आणि भगवंतांबद्दल त्यांना ते ज्ञान मिळालं तेव्हा मग ते काय लक्षात घेऊ लागले की प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संबंधात पाहू लागले, आणि मग तिथे प्रत्येक द्वेषाची जागा ही प्रेमाने घेतली गेली किंवा स्पर्धात्मक वृत्ती तिथे नष्ट झाली. तर अशा पद्धतीने आपण या दृष्टीचे स्तर आपण कसे उंचावले जाऊ शकतात हे पाहू शकतो. आणि जेव्हा आपण कुठलीही गोष्ट ही भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून करतो किंवा पाहतो तर तेव्हा आपला पूर्णपणे दृष्टिकोन हा पूर्णपणे आपण परिवर्तित करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंतांना जर पाहायचं असेल
तर आपलं इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी, आपला अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुचकामी ठरतात. आणि म्हणून मंदिरामध्ये प्रवेश करताना जसं आपण अनवाणी पायांनी जातो, तसंच आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपला इगो, आपला अहंकार, हे सुद्धा आपण मंदिराच्या बाहेर ठेवून गेलो तर आपल्याला भगवंतांचं खरं रूप हे आपल्याला प्रकटताना दिसतं. जसं आपण म्हणजे आपल्या इंद्रियांद्वारे किंवा आपल्या साध्या नेत्रांनी भगवंतांना पाहणं म्हणजे आपल्याला एक हत्तीचं उदाहरण माहितीये की 4 आंधळे जेव्हा हत्तीचं एक परीक्षण करत असतात तेव्हा एकाने फक्त पाय पकडले, पायाचा स्पर्श करतो, एक सोंडेचा स्पर्श करतो आणि त्यानुसार तर्क लावतो की अरे हे तर मोठ्या खांबासारखं आहे. परंतु ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि तो सगळं व्यवस्थित पाहू शकतो किंवा सगळ्या दृष्टीने पाहू शकतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे हा खांब नाहीये किंवा एखादं दोरीसारखं काही नाहीये, तर हा प्रत्यक्ष हत्ती आहे म्हणून. तर तशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला भगवंतांकडं, भगवंतांच्या लीलांकडं, भगवंतांच्या धामाकडं किंवा भगवंतांच्या संबंधित जे कोणी भक्त आहेत त्यांच्याकडे जेव्हा आपल्याला पाहायचं असतं, तर तेव्हा आपल्याला जे आपला जो स्वतःचा स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बाजूला करून आप्तप्रमाण किंवा गुरु शास्त्र हे काय सांगतायत हे महत्वाचं राहतं. म्हणून आप्तप्रमाणाला या सगळ्या गोष्टीमध्ये महत्व आहे. तर त्या दृष्टीने आपण म्हणून तर आता आपण भगवद्गीता चा अभ्यास जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं करत आहोत. तर आता आपल्याला लक्षात येते की अरे श्रीकृष्ण म्हणजे कोण आहेत. ते केवळ असे म्हणजे ते स्वतः सांगतायत की भगवंत आहेत. तर आपण या निकषापर्यंत पोहोचलो आहोत की नाही, श्रीकृष्णांनी स्वतः भगवंतांनी ही गीता सांगितलेली आहे आणि भगवंत आणि श्रीकृष्ण असे कोणी भिन्न व्यक्ती नाहीयेत. तर ही गोष्ट आता आपल्याला पटू लागली आहे. म्हणून प्रामाणिक गुरु आणि शास्त्र यांचा आपल्या जीवनामध्ये किती मोठा सहभाग किंवा या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने हे आपण लक्षात घेऊयात. तर इथपर्यंत आपण दृष्टी म्हणजे भगवंत जे सांगतात ना की परंतु तू तुझ्या स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस आणि म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. तर इथपर्यंत आपण ही गोष्ट पाहिली. आता पुढचं काय की माझे योग ऐश्वर्य पहा. आणि त्या बाबतीमध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतात की त्यांचे सवंगडी सखा माता पिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर्य प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते. ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीव सुद्धा त्यांना नसते. शुकदेव गोस्वामी एका श्लोकामध्ये काय म्हणतात, तर परमेश्वराला मोठमोठे ऋषीगण, निर्विशेष ब्रह्म, भक्तगण, पुरुषोत्तम भगवान आणि जनसामान्य मायाधीन असल्याचे मानतात. या बालकांनी गतजन्मांमध्ये अनेकानेक पुण्यकर्मे केल्यामुळे ती आता पुरुषोत्तम श्री भगवंतांशी क्रीडा करत आहेत. म्हणजे आपल्याला ब्रह्मविमोहन लीला जर आठवत असेल तर तेव्हा आपण म्हणजे इथे सांगितलंय ना की मोठमोठे ऋषीगण किंवा देवी देवता सुद्धा जाणू शकत नाहीत. तर ब्रह्मदेव जेव्हा पाहतात की हा छोटासा बालक हा तर त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळत आहे आणि त्यांचं उष्ट खात आहे आणि ते पाहून ते सुद्धा भ्रमित होतात आणि ते म्हणतात की अरे हे श्रीकृष्ण नाहीयेत म्हणून. आणि म्हणजे ते सुद्धा भ्रमित होत आहेत आणि ते मग त्यांच्या सवंगड्यांना जेव्हा बाजूला करतात आणि परत दुसऱ्या क्षणात येतात तर तेव्हा लक्षात येतं की अरे हेच साक्षात भगवंत आहेत. तर परंतु ही गोष्ट त्यांच्याबरोबर खेळत असलेला गोप किंवा गोपी यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी ते एक सखा प्रियकर असे आहेत. म्हणून ते भगवंतांशी त्या स्तरावरती
नातं त्यांचं तो नातेसंबंध आहे. पुढे म्हणतात श्रील प्रभुपाद की वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात, परंतु श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्याकरिता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. यामुळे भविष्य काळातील लोक जाणू शकतील की श्रीकृष्णाने स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा तात्विक दृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही, तर स्वतःचे मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले. अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे, कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता. खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक असणाऱ्यांनी आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याची इच्छा असणाऱ्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केले नाही, तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले. भगवंतांनी आपले विश्वरूप पाहण्याकरिता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली, कारण आम्ही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे अर्जुन विराट रूप पाहण्यास विशेष इच्छुक नव्हता, हे भगवंतांना माहित होते. आता हे महत्वाचे की अर्जुनापासून या गोष्टीचं म्हणजे भगवद्गीताचं ज्ञान याचं परत पुनरुज्जीवन होणार होतं, आणि त्यामुळं कुठलीही गोष्ट ही केवळ सैद्धांतिक किंवा तात्विक दृष्ट्या योग्य असली तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचदा ती सिद्ध पण करावी लागते, आणि त्या दृष्टीने अर्जुनाने विश्वरूप दर्शवण्याची श्रीकृष्णांना विनंती केलेली असते, परंतु मनामध्ये मात्र त्यांची ती इच्छा नसते. आणि त्यांना परंतु त्यांना कलियुग, कारण ह्या गोष्टी झाल्यानंतर लगेच कलियुगाच्या प्रारंभी ह्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे जसजसं कलियुग वाढत जाणार आहे तसतसं स्वयंघोषित भगवंत सुद्धा आपण पाहू शकतो की समाजामध्ये आहेत, आणि जेव्हा असं चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरत जातात तेव्हा त्या गोष्टींना कुठंतरी प्रतिबंध करण्यासाठी म्हणून अशा प्रमाणांची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून जेव्हा कोणी स्वतःला भगवंत म्हणून म्हणत असेल तर त्यांनी सुद्धा भगवंतांसारखं जसं तात्विक दृष्ट्या किंवा सैद्धांतिक दृष्ट्या भगवंतांनी हे तत्वज्ञान दिलेलं आहे, तसं त्यांनी प्रत्यक्ष विराट रूप सुद्धा दर्शवलेलं आहे. मग असे लोक हे स्वतःला विराट रूप याच्यामध्ये ते प्रकट करू शकतील का, हा साधा जरी प्रश्न आपण विचारू शकत असू किंवा आपल्या मनामध्ये आला तर नक्कीच आपण ह्या चुकीच्या गोष्टींना किंवा चुकीच्या परंपरेंना आपण प्रतिबंध करण्यात मदत करू शकतो. तर ही एक गोष्ट महत्वाची आहे की भक्त यांच्यासाठी ऐश्वर्य, भगवंतांनी ऐश्वर्य दाखवणं हे महत्वाचं नसतं. म्हणजे आपण पाहू शकतो की आपण परिवारामध्ये आहोत तर आपलं परिवारातील सदस्यांची कशा पद्धतीचं नातं असतं की आपल्या मुलांशी एक वात्सल्य भावामध्ये आपण प्रेम करतो, किंवा आपले बहिणी असतील तर आपण साख्य भावामध्ये अशा पद्धतीने आपण प्रेम संबंध आपले असतात. पण म्हणून आपला मुलगा हा खूप मोठा म्हणजे खूप मोठा अधिकारी झाला तर मग माझं प्रेम असेल असं होईल का, तर नक्कीच नाही. कारण आपल्यातले प्रेमसंबंध आणि व्यावसायिक दृष्टीने किंवा यशाच्या दृष्टीने त्याचं जे काही कर्तृत्व आहे ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. तर अशा पद्धतीने भगवंतांचं त्यांच्या भक्तांशी नातं हे परिवारातील सदस्याप्रमाणे आहे. म्हणून आपण भगवंतांशी वात्सल्य, साख्य, दास्य किंवा माधुर्य अशा कुठल्याही किंवा शांत अशा 5 रसामध्ये आपण जेव्हा संबंध प्रस्थापित करतो तेव्हा मग तिथे भगवंतांनी त्यांचं म्हणजे भगवंत म्हणूनच राहावं असं आपली अपेक्षा नसते. म्हणजे ब्रज किंवा वृंदावन मध्ये जर आपण गेलो तर तिथे भगवंत किंवा श्रीकृष्ण हे त्या गोप सखांसाठी आपले मित्र आहेत, किंवा त्या गोपिकांसाठी किंवा राधेसाठी
ते त्यांचे प्रियकर आहे. यशोदामाई किंवा नंद महाराज यांच्यासाठी ते आपला मुलगा आहे. आणि तिथे भगवंत म्हणून श्रीकृष्णांना कुणीही जाणत नाही. तर अशा पद्धतीचीच त्यांचं प्रेमळ नातेसंबंध असतो. आणि तो नातेसंबंध भगवंतांना जास्त भावतो. म्हणून भगवंत म्हणतात की मोठमोठ्या ऋषींनी अशा अगदी खूप मनापासून किंवा खूप अशा ज्ञानपूर्वक अशा जरी ऋचा किंवा श्लोक जरी भगवंतांच्या स्तुतीपर असे लिहिले किंवा गायले, तरी सुद्धा भगवंतांना एक चिडवणार, अरे गोंद्या किंवा अरे, म्हणजे त्या पद्धतीच्या ज्या हका आहेत किंवा लोण्याचा मटका फोडला म्हणून भगवंतांना एखादा अपशब्द जरी त्या गोपिकांनी बोलला तरी सुद्धा भगवंतांना तो जास्त प्रिय असतो. कारण ते नातेसंबंध याच्यामध्ये श्रीकृष्णांचे गुण, ऐश्वर्य यांचा कुठंच संबंध नसतो. आणि म्हणून ती एक जवळीक किंवा तो प्रेममयी संबंध असा जर या स्तरावरती जर आपली भक्ती असेल, तर मग त्यावेळी आपल्याला भगवंतांचं ऐश्वर्य किंवा असं विश्वरूप दर्शन या गोष्टींशी फारशी उत्सुकता असत नाही. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की म्हणून इथं श्रील प्रभुपाद काय म्हणतात की अर्जुनाला मन नव्हे तर दृष्टी रूपांतरित करण्यास सांगण्यात आले. म्हणून अर्जुनाला खर तर प्रेमचक्षूंपेक्षा आता दिव्य चक्षूंची गरज होती. आणि म्हणून त्यांच्यासाठी तो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला की त्यांच्यासाठी खर तर तो स्तर हा त्यांनी थोडासा आपल्यासाठी म्हणून त्यांनी तो काही क्षणांसाठी खालावला आणि मग भगवंतांना विश्वरूप दर्शन करण्याची विनंती केली होती. आणि आता आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहोत की भगवंत या दिव्य चक्षुद्वारे अर्जुनाला काय काय ऐश्वर्य प्रदान करणार आहे, दाखवणार आहेत. तर अशा पद्धतीने या श्लोकावरती आपण विवेचन करण्याचा प्रयत्न केला. जर याच्यामध्ये कुणाला काही शंका असतील किंवा काही ऍड करायचं असेल तर नक्की करा. काही चुकलं असेल तर तसंही सांगू शकता. हरे कृष्णा.